हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। अजितदादांच्या अपघाताच्या सीबीआय चौकशीची सुनील तटकरेंची मागणी। राष्ट्रवादीच्या नेत्यांसह सुनेत्रा पवारांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन। सखोल तपास व्हावा, सगळं सत्य बाहेर यायला हवं असंही विधान। ब्लॅक बॉक्स राजकारणापासून सुरक्षित नाही म्हणत रोहित पवारांकडनं विमान अपघाताच्या तपासावरच संशय। विमान अपघाताचा तपास संथ गतीनं होत असल्याचीही खंत। हर्षवर्धन सपकाळांनी टिपू सुलतान प्रकरणी शब्द घेतले मागे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांकडनं शिवप्रेमींची दिलगिरी व्यक्त, मात्र भाजपचा तीव्र शब्दात निषेध। धनंजय मुंडेंची आपल्याजवळ 22 प्रकरणं आलीत, त्यामुळे धनंजय मुंडेंनी आपल्या आधी लागू नये, मनोज जरांगेंचा मुंडेंना इशारा। परळीतल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये 2 आरोपींची उद्या दुपारी नार्को टेस्ट। एका आरोपीची ब्रेन मॅपिंग तपासणी पूर्ण, हत्या प्रकरणाच्या तपासाला नवी दिशा मिळणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक काव्य करणाऱ्या कुणाल कामरा वर्षभरानं मुंबईत दाखल। विधिमंडळातल्या हक्कभंग समितीसमोर कामराची हजेरी, तक्रारदार उपस्थित नसल्यानं 10 मार्चला सुनावणी। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचं जल्लोषात स्वागत। राफेल विमानं, पाणबुडी आणि हेलिकॉप्टरबाबत करार झाल्याची माहिती। सलमान खानचे वडील सलीम खान यांची प्रकृती खालावली। सलीम खान यांच्यावर वांद्र्यातल्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार। आणि ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या आशेवर पावसाचं पाणी, तिसऱ्या सामन्याचा एकही बॉल न खेळता झिम्बाब्वे सुपर 8 मध्ये। 2009 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलिया सुपर 8 मधनं बाहेर। एक मोठी बातमी समोर येते, मुस्लिम समाजाला दिलेलं 5% आरक्षण रद्द केलं गेलंय। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। मुस्लिम समाजाला जे 5% आरक्षण दिलं गेलं होतं ते आता रद्द केल्याचं कळतंय। आपण अधिक माहिती जाणून घेऊया, मात्र आताच्या क्षणाची अत्यंत मोठी बातमी आहे। मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं होतं आणि ते 5% आरक्षण आता रद्द केल्याचं कळतंय। आपण पाहतोय की खरं तर आरक्षणावरनं सध्या मुद्दा तापलेला आहे आणि त्यानंतरची ही बातमी समोर येते, मुस्लिम समाजाचं 5% आरक्षण रद्द झालंय। आपल्यासोबत तुषार रुपनवार जोडले गेले। तुषार, आपण पाहतोय अत्यंत महत्त्वाची बातमी रात्री 10:30 वाजता समोर येते, मुस्लिम समाजाला दिलेलं 5% आरक्षण रद्द केलंय, नेमकं कारण काय आहे? सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या मुस्लिम गटासाठी विशेष प्रवर्ग म्हणून 5% आरक्षण देण्यात आलं होतं। मात्र आता हे 5% आरक्षण आता आपल्याला सरकारकडून रद्द करताना पाहायला मिळतंय। या संदर्भातला शासन निर्णय आता जारी झालेला आहे। काही वेळापूर्वीच या संदर्भातला सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने या संदर्भातला निर्णय घेतलेला आहे। 5% आरक्षण जे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळामध्ये देण्यात आलं होतं, ते आरक्षण अखेर रद्द करताना पाहायला मिळतंय। या संदर्भातला आदेश देखील जारी करण्यात आलेला आहे। कारण 2014ला महाराष्ट्राचा अध्यादेश म्हणून उच्च न्यायालयामध्ये या संदर्भातली रीट याचिका दाखल करण्यात आली होती आणि संजीत शुक्ला विरुद्ध महाराष्ट्र शासन अशी आपल्याला एक मोठी केस देखील सुरू असताना पाहायला मिळत होती। ही सुनावणी देखील मोठी सुरू होती आणि अखेर आता आपल्याला राज्य सरकारने 5% जे मुस्लिम समाजाला आरक्षण होतं ते आता आपल्याला रद्द करताना पाहायला मिळत आहे। तुषार, आपण पाहतोय की आताची जी वेळ आहे 10:30 वाजता रात्रीचे आणि आता यावेळी हे आरक्षण रद्द केल्याची बातमी समोर येते। याला नेमकी कोणत्या घटनेची पार्श्वभूमी सांगता येईल का? आपण जर पाहिलं असेल तर या आरक्षणा संदर्भामध्ये 2014 पासून आपल्याला विविध स्तरावरती आपल्याला अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत होत्या। उच्च न्यायालयामध्ये संजीत शुक्ला विरुद्ध महाराष्ट्र सरकार असं आपल्याला या आरक्षणा संदर्भामध्ये
कोर्टामध्ये सुनावणी देखील सुरू होती. या संदर्भामध्ये विविध अधिवेशन काळामध्ये हे आरक्षण रद्द केलं जावं ही देखील माहितीवरून मागणी केली जात होती. अखेर निवडणूक काळामध्ये आरक्षण टिकून राहावं या संदर्भात देखील महाविकास आघाडीकडून प्रयत्न केले जात होते. मात्र आता 5% मुस्लिम समाजाला जे आरक्षण होतं शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या ते आपल्याला रद्द होताना पाहायला मिळतं. बरं तुषार, याचे परिणाम आणखी कोणत्या कोणत्या क्षेत्रावर कसे कसे होऊ शकतील, काय सांगता येत आहे? आता प्रामुख्याने मुस्लिम समाजाला जे आता आरक्षण होतं प्रामुख्याने शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या शैक्षणिक विभागामध्ये त्यांना 5% आरक्षण मिळत होतं. ते आता अल्पसंख्याक विभागाला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला शैक्षणिक दृष्ट्या लाभ मिळताना पाहायला मिळणार नाहीये. सर्वात मोठा इम्पॅक्ट हा शैक्षणिक विभागामध्ये होताना पाहायला मिळणार आहेत. त्याचे पडसाद आपल्याला शैक्षणिक विभागात उमटताना पाहायला मिळतील. तर मुस्लिम समाजाला 5%चा कोटा असल्यामुळे अनेक ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना लाभ मिळताना पाहायला मिळत होता. मात्र आता हे आरक्षण रद्द झाल्यामुळे त्यांना तो लाभ मिळणार नाही. नक्कीच, धन्यवाद सविस्तर बातमीसाठी. आपण पाहतोय अत्यंत महत्वाची बातमी आहे. मुस्लिम समाजाला दिलेलं 5% आरक्षण जे पृथ्वीराज चव्हाणांनी दिलं होतं ते आता काढून घेतलेलं आहे. एक महत्वाची बातमी समोर येते. अशोक दादांचा अपघात झाला, मृत्यू झाला आणि त्यानंतर रखडलेल्या फाईल्सवर लगोलग स्वाक्षऱ्यांचा धडाका झाला. आता या प्रकरणी ज्येष्ठ सनदी अधिकारी मिलिंद शेनॉय यांची तडकाफडकी बदली झाली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी रात्री उशिरा त्यांची बदली करण्याचा निर्णय घेतला. अल्पसंख्याक खात्याकडून झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणामध्ये शेणॉय यांची तडकाफडकी बदली झाली आहे. अजित पवारांच्या निधनामुळे राज्य सरकारनं जाहीर केलेल्या शासकीय दुखवटा काळात अल्पसंख्याक विभागानं 75 शाळा तथा संस्थांना अल्पसंख्याक दर्जा दिला. आता याच प्रकरणात वरिष्ठ सनदी अधिकारी मिलिंद शेणॉय रडारवर आले होते. आपल्यासोबत राहुल चोरी जोडले गेलेत. राहुल, केवळ बदली झाली ही एवढीच कारवाई झाली आहे का? अगदी सध्याची परिस्थिती बघितली तर ज्या पद्धतीनं अल्पसंख्याक खात्यातल्या या कथित गैरव्यवहार प्रकरणी नावं समोर यायला सुरुवात झाली होती, अगदी काहीच तासांमध्ये अजित पवार यांच्या निधनानंतर काही तासांमध्ये ज्या पद्धतीनं या 75 शाळांना या संपूर्ण प्रकरणांमध्ये स्थगिती देण्यात आली होती आणि या सगळा टप्पा जर बघितला तर संपूर्ण प्रकरणांमध्ये प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे ज्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे आता त्यावर कारवाईला सुरुवात झाली आणि याचा पहिला टप्पा वादग्रस्त उपसचिव मिलिंद शेणॉय यांची झालेली ही बदली. येत्या काळात या संदर्भात जे जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर देखील अशाच पद्धतीनं कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्याकडून देखील देण्यात आलेले आहेत. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय की 48 तासांनंतर प्रथमच कारवाईला सुरुवात झाली आहे आणि मिलिंद शेणॉय यांची बदली झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी ही बदली केल्याचं म्हटलं जात आहे. धन्यवाद सविस्तर बातमीसाठी. रायगड जिल्हा परिषदेमध्ये कुणाची सत्ता येणार याची उत्सुकता लागली आहे. रायगडच्या राजकारणामध्ये सुनील तटकरे विरुद्ध भरत गोगावले, महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी यांच्यातला राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस भाजप एकत्र येत आता शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवणार की भाजप आणि शिवसेना एकत्र येत तटकरेंना धक्का देणार की या सगळ्याचीच उत्सुकता आहे. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही. जिल्हा परिषदेवर बहुमताचा आकडा 30 आहे. शिवसेनेनं सगळ्यात जास्त 21 जागा जिंकल्या असल्या तरी बहुमतापासून शिवसेना दूर आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं 16 आणि भाजपनं 15 जागी विजय मिळवलाय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 तर काँग्रेसचे 2 नगरसेवक निवडून आलेले आहेत. रायगड जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र आले तर सत्ता सोपान गाठू शकतात आणि सेनेला धक्का देऊ शकतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये रायगडसह इतर जिल्हा परिषदेमध्ये राजकीय गणितांबाबत चर्चा झाली असं कळतंय. ते आले होते की राज्यभरामध्ये जे काही जिल्हा परिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्याच्यात आपण कशा पद्धतीने वाटचाल महायुती म्हणून करू शकतो या संदर्भामध्ये त्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली. त्यांच्याकडे माहिती वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्ये काय नेमकं संख्याबळ आहे त्याची होती. माझ्याकडे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याकडे सुद्धा माहिती त्या संदर्भातली आहे. या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाला नेमकं काय वाटतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय आहे, शिवसेनेची सुद्धा भूमिका काय आहे याचीच आम्ही चर्चा त्या ठिकाणी केली आणि मग या संदर्भातला निर्णय
एकत्रितपणाने लवकरात लवकर कसा करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली.